खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा. सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. कार्य करणाऱ्या समाजशास्त्राच्या कृतिशील अभ्यासिका आणि निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणजे डॉक्टर सुधाताई कपूरचंद कोठारी. आपल्या आजपर्यंतच्या समाजोद्धाराच्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून आपणास आज स्वर्गीय कांचनताई परुळेकर स्मृती गौरव पुरस्कार 2026 प्रदान करताना आम्हास अतिशय आनंद होत आहे आणि अभिमान वाटत आहे. आपण पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरच्या 1 ऑक्टोबर 1956 रोजी आपला जन्म झाला. बीकॉम आणि MSW झाल्यानंतर आपण समाजशास्त्र विषयातील विद्या वाचस्पती ही सर्वोच्च पदवी प्राप्त करून आपली गुणवत्ता आणि कार्यक्षमता सिद्ध केली. विद्यार्थी जीवनात छात्रीय राष्ट्रीय छात्रसेना, नागरी संरक्षण, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, दुष्काळ निवारण उपक्रम आणि युवक नेतृत्व शिबिरात सहभागी झाल्याचा परिणाम म्हणजे ग्रामीण विकासातील युवकांची भूमिका या विषयावरील आपले प्रबंध लेखन. काही काळ समाजशास्त्र विद्यालयात अध्यापन केल्यानंतर पूर्णवेळ तळागाळातील सामाजिक कार्यासाठी वाहून घेण्याचा निर्धार करून आपण चैतन्याच्या माध्यमातून कार्यप्रवृत्त झालात. संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून संस्थेचा कार्यारंभ होताच महाराष्ट्रातील पहिल्या स्वयंसहाय्यता गट महासंघाची स्थापना केली आणि आपल्या सामाजिक कार्याची विजयी घोडदौड सुरू केली. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीच्या कोषाध्यक्ष, अहमदाबादच्या फ्रेंड्स ऑफ वुमेन्स वर्ल्ड बँकिंग आणि लखनौच्या मायक्रोसेव कन्सल्टिंगच्या संचालक म्हणून आपण केलेले कार्य उल्लेखनीय आणि अविस्मरणीय आहे. यशदा, साधन, स्टार फोरम इत्यादी संस्थांशी संलग्न राहून केलेले कार्य आणि विविध ठिकाणी दिलेली अभ्यासपूर्ण व्याख्यानेही लक्षवेधी ठरली आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पहिल्या प्रशिक्षण पथकाला मार्गदर्शन करण्याचा सन्मान आपणास प्राप्त झाला आणि आपल्या चौफेर व्यासंगाचा, प्रभावी वक्तृत्वाचा आणि अगाध बुद्धिमत्तेचा सर्वांना प्रत्यय आला. अहमदाबाद, हैदराबाद याबरोबरच व्हिएन्ना येथील आपल्या कार्यानुभवाचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील 1253 गावांमध्ये 12,159 स्वयंसहाय्यता गटाची स्थापना आणि 1,37,000 पेक्षा अधिक महिलांचे सक्षमीकरण. आपण केलेले मार्गदर्शन, दिलेले प्रशिक्षण याचीच ही फलश्रुती होय. संपादन, पटकथा लेखन इत्यादी स्वरूपाचे आपले साहित्यिक योगदानही प्रशंसनीय असेच आहे. अध्यापन, लेखन, संशोधन, व्याख्यान, व्यवस्थापन आणि मार्गदर्शन याच्या माध्यमातून उक्तीला कृतीची जोड देत राहिल्यामुळेच आपण सर्वांच्या आदरास आणि कौतुकास पात्र ठरत आहात. आजचा पुरस्कार ही याचीच पोचपावती आहे. महिलांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास उराशी बाळगून आपला आजपर्यंतचा प्रवास सुरू असल्यामुळे आपण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांच्या मानकरी ठरला आहात. यामध्ये आज कांचनताईंच्या नावाच्या पुरस्काराचीही भर आहे. ही सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखीच बाब आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. भावी काळातही आपली वाटचाल नारी शक्तीच्या विकासासाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही. सेवा, त्याग आणि समर्पण वृत्ती आपल्या अंगी पुरेपूर भिनलेली असल्यानेच महिलांच्यासाठी सकारात्मक भूमिकेने, व्यापक विचाराने आणि अविचल निष्ठेने आपण करत असलेली अविश्रांत धडपड हे या मानपत्राचे अधिष्ठान आहे. आपला सन्मान हा केवळ एका महिलेचा नसून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी निरपेक्ष वृत्तीने कार्यरत राहिलेल्या
एका संवेदनशील, कर्तव्यदक्ष, कार्यक्षम आणि कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाचा आहे अशी आमची धारणा आहे. महिलांच्या उद्धारासाठी व्रतस्थ वृत्तीने आपण करत असलेल्या कार्याचा गौरव म्हणून आपणास स्वर्गीय कांचनताई परुळेकर स्मृती गौरव पुरस्कार रुपये 1 लाख आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळ म्हणजे शिरोलीमध्ये पुणे नाशिक महामार्गालगत भव्य 3 मजली इमारत भाड्याने देणे आहे. तर आता आपल्या हॉस्पिटल, बँक, पतसंस्था, शालेय अभ्यासिका किंवा अन्य अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी तब्बल प्रत्येकी 2500 स्क्वेअर फुटाचे 3 मजले भाड्याने देणे आहे. तर आजच संपर्क करा. वस्ताद मुन्नाभाई शेख, 94 23 22 8007, 89 75 62 21 83.